आता मी इथे करते स्ट्रेचिंग, पण त्याआधी ना सकाळी सकाळी मस्तपैकी हेअर वॉश केला आणि माझे हेअर्स मस्तपैकी कलरसुद्धा केले थोडेसे. त्याच्यानंतर काकूंचं चालू होतं स्वयंपाक. आज होती फ्लॉवरची मस्तपैकी काळ्या रशीची भाजी. त्याच्यात सगळं आवरल्यानंतर मी थोडासा नॅप घेतला आणि मग बनवायला घेतलं अव्यांचं दुपारचं जेवण. आता मी अव्यांच्या जेवणामध्ये थोडासा बदल केलेला आहे. दुपारी मोस्टली ना मी भात असायचा सकाळचा तो द्यायची किंवा मग साधी चपाती किंवा असं. पण आत्ता मी आतापासून ठरवलेलं आहे, एवढे 1-2 दिवसापासून प्रॉपर आहे ना, सकाळी जर नाश्ता झाला तर दुपारी त्याला प्रॉपर चपाती भाजीच द्यायची, भात बीत काही द्यायचं नाही. आणि डायरेक्ट संध्याकाळी भाताचे व्हरायटीज म्हणजे दाल भात असेल, खिचडी असेल किंवा काही साधं भात असेल, दूध भात असेल, अशी व्हरायटीज येते. तर आता आज माझा दुसरा दिवस आहे. काल मी त्याच्यासाठी मस्तपैकी ना भेंडीची भाजी आणि चपाती दिली. तर आज मस्तपैकी असा फ्लॉवर बनवलेला आहे. त्याच्यानंतर तो मस्तपैकी खातोसुद्धा आहे. त्याच्यामुळे मला काही टेन्शन वाटत नाही आहे. थोडंसं काही गोष्टींना रिजेक्शन येतं, पण नंतर खातो हेच महत्त्वाचं आहे. कारण आपण चपाती भाजी पण त्याला एक टाईम द्यायला पाहिजे, ही सवय मी त्याला आत्तापासूनच लावते. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, काही काम होतं ते करून आले आणि मस्तपैकी वॉक करायला घेतला. आता वॉक करायच्या आधी मी माझी काही घरीच स्ट्रेचिंग करत असते. मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे. तर हा जी एक्सरसाइज आहे ना, ही पोटासाठी बेस्ट आहे, जेणेकरून माझं बेली फॅट आहे ना ह्याच्यामुळेच कमी झालेलं आहे. आणि ही जी स्ट्रेचिंग आहे ना, ही माझं बॅकसाईड दुखते किंवा मग जे खांद्याचं जे फॅट असतं ते कमी करण्यासाठी आहे. सो चलो, ब्लॉग इथे एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.